महानगरपालिकेतील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने उपोषण सुरू करून या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी हलगी आंदोलनही केले होते। अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी चर्चेदरम्यान आश्वासने दिली असली तरी प्रत्यक्ष कारवाई अद्याप झालेली नाही। त्यामुळे संस्थेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चित काळासाठी उपोषण पुकारले आहे। तत्कालीन अधिकारी, इंजिनियर आणि संबंधित ठेकेदार यश चंडक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी संस्थेची ठाम मागणी आहे। तसेच सार्वजनिक शौचालय नव्याने बांधून नागरिकांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी करत संस्थेचे पदाधिकारी आंदोलन सुरू ठेवत आहेत। आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे जे पदाधिकारी आहेत ते आज रोजी मराठा वस्ती मुकुंदनगर 51 सार्वजनिक शौचालयकरिता या ठिकाणी आज रोजी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्याच माध्यमातून महानगरपालिका आयुक्तांची पूर्ण सोलापूरमध्ये सार्वजनिक शौचालय संदर्भात मोहीम चालू आहे। ते लक्षवेधी करण्यासाठी हे आमचे आंदोलनकर्ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। त्याच माध्यमातून आयुक्त साहेबांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं। आणि दुसरी गोष्ट, जे माझं आंदोलन आझाद मैदानला जे चालू होतं त्याची युद्ध पातळीवर चौकशी चालू आहे। त्याच्यावर संबंधितांवर कायदेशीर गुन्हे दाखल होतील आणि आमचे पदाधिकारी बसले असल्यामुळे मी त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज रोजी या ठिकाणी आलेला आहे। त्याच माध्यमातून आमची जी मागणी आहे, जे मनोज मसलखान हे 8 लाख रुपयाचे निधी मंजूर असतानासुद्धा त्या ठिकाणी 20,000चेही काम केले नाही। त्याच माध्यमातून जे आहेत संबंधित ठेकेदार आहेत आणि जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करून शासनाचे जे पैसे आहेत ते परत वसूल करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावा अशी यांची मागणी आहे।